और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। निर्भया सामाजिक संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम करण्यात आला। संक्रांती निमित्त दिनांक 14/1/2025 रोजी विधवा बायकांचे हळदी कुंकू करण्यात आले। प्रेमलोक पार्क गणपती मंदिर संध्याकाळी 4:30 हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळेस अध्यक्षा सुमनताई माने, उपाध्यक्षा सुनीता गोकुळे, सुरेखा कटारिया, श्वेता राठोड, शारदाताई मुंडे, पूजा सराफ, लता हिंगणे, ज्योती सोनार, फिरोज मुजावर, शिक्षक व कलाकार, उमा मार्कंडे, राव आढाव व वार्ता जगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री मुझफ्फर इनामदार, त्याचप्रमाणे सभासद मालती सिंग, सुवर्णा चिंचवडे, उषा दुशिंग, रत्नमाला बोरकर, सुनीता नलावडे, शशी सिंग, शीतल लोखंडे, नम्रता माने, सुनीता साबळे, बेबी गोगावले, मंगल गाडे व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्भया सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुमनजी माने, त्यानंतर आता ज्यांनी आपल्या वाणीमधून आपल्याला प्रबोधन केलं आणि विविध पैलू मी 2 मिनिटात असं ऐकत होतो, असं वाटलं की कधीतरी 1 तास तरी बोलायला पाहिजे होतं, पण तरी सुद्धा थोडक्यात पण फार सुंदर असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आणि आपला तुम्हाला सर्वांना सावित्रीच्या रूपाने जागृत करण्याचं काम शारदाताईंनी केलं, त्याबद्दल आपण आभार मानण्यापूर्वी हे जे 2 रणरागिणी आहेत शारदाताईंच्या पलीकडे, एक आमच्या आत्ताच नव्यानं ज्यांचं टीव्ही युट्यूब चॅनल्स जे असतात त्या माध्यमातून त्या कीर्तन करतायत आणि उच्चभ्रू सुशिक्षित आहेत, उच्च सुशिक्षित आहेत आणि अशा सन्माननीय श्रोताजी आणि त्यापेक्षाही ज्या श्रोताजींना ज्यांनी जन्म दिला अशा प्राध्यापिका सन्माननीय सुरेखाजी कटारिया, त्यानंतर ज्यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर आपली कला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जे काही आपले कुपुते सर आहेत गुरुवर्य, त्यांचे पटशिष्य असणारे फिरोजी आपल्या समोर उभे आहेत, त्यांच्याही सामाजिक संस्थेच्या वतीने मी विशेष अभिनंदन आभार मानतो। आभार मानण्यापूर्वी आपण सर्व हा जो कार्यक्रम आपण नियोजन करताय, आपण जे आलात आणि जे आपल्या संस्थापिका यांनी जो कार्यक्रम केला त्याला आगळं वेगळं महत्व आहे। समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा हे जे आहे ते नष्ट करण्याचं काम ह्या अशा सुमनताईसारख्या व्यक्ती आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी या निर्भया सामाजिक संस्थेच्या तुमच्या सर्व सहकार्यांनी त्या करत असतात आणि आजचा वेगळा हा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दिवशी आजपासून खऱ्या अर्थाने दिवस हा मोठा होतोय आणि रात्री हळूहळू लहान होते, कारण सूर्यानं मकर राशीमध्ये पलायन केलेलं आहे। म्हणून हा वेगळा कार्यक्रम आहे, वेगळा कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की विधवांना कोणी समाजामध्ये कोणी समजू नये, ही विधवाच नाहीये, परंतु आपल्या परंपरा अंधश्रद्धेने रूढी परंपरेने त्या विधवेला आता तरी काही नाही, पण पूर्वी केस पलायन असेल, तिला कपडा शुभ्र पाठवत द्यायचा, तिला वस्त्र दुसरं घालायचं नाही, समाजामध्ये तिला जायचं नाही, एक घराच्या बाजूला एक कोनाड्यामध्ये किंवा परसामध्ये कोणीतरी खोली बांधून द्यायची आणि त्याच्यामध्ये पिणार राहायचं, अशी ही आपली रूढी ही पूर्वी होती, परंतु याच्यामध्ये असंख्य बदल होत आहेत आणि ह्या परंपरा अजूनच नष्ट करण्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या या सामाजिक संस्था काम करत असतात। म्हणून मी पत्रकार असल्यामुळे मी खूप बोलेन, परंतु ह्या 2 मान्यवर नसल्यामुळे मी म्हणणार मी काय बोलणार आता यांच्यासोबत, कारण यांनी अनेक वर्ष प्राध्यापका म्हणून सेवा दिली, आता तर त्या जैन संघटनेच्या मोठ्या अध्यक्ष आहेत, श्रोताजी मोठे आहेत, तर त्यांच्यापुढे मी काय बोलावं म्हणून थोडक्यात आपल्याला मांडण्याचा प्रयत्न मी आपल्यासमोर केला। मी सर्व व्यासपीठावर अतिथीगणांचं स्वागत करतो आणि आपल्या मूळ कार्यक्रमाकडे आपण बोलूया। मूळ कार्यक्रमाकडे वळवते मान्यवर आपल्या इथे आलेले त्यांचा सन्मान करणं या निर्भया सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपलं गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी मी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुमनजी माने यांना विनंती करतो, आपण प्रथम ज्यांनी आपलं प्रखर वक्तृत्व केलं आणि त्यांचे अनाथ आश्रम असेल, समाजामध्ये मदत असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या घटकात मदत असेल, असं शारदाताई मुंडेंचा सन्मान करावा अशी विनंती करतो। नाही
त्या अध्यक्षीय भाषण जे आहे, तुम्ही आमच्या प्रमुख अतिथी आहात, तुमचाही सत्कार आहे, कारण आम्ही या परिसरात राहणारे माणसं आहोत. तर प्रथम मी विनंती करतो की आपण शारदाताई मुंडेंचा सन्मान करावा. मुंडे म्हणण्याच्या अंगावर काटा येतो, कारण त्याचं भाषणच वक्तव्य हे खतरनाक आहे. मी विनंती करतो आपण तो सन्मान करत आहे. या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या संस्थापक अध्यक्षिका सन्माननीय सुमनताई शारदाताईंचा सन्मान करत आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या मान्यवराकडे जाणार आहोत, तो म्हणजे 4 नंबर की ज्यांनी कथक, लावण्या, डान्स संपूर्ण महाराष्ट्राला वेळ करून टाकलं असे आमचे फिरोजी मुजावर, त्याचा सन्मान करण्याची विनंती करतो. त्या सुनीता कोबळे या पदाधिकारी प्रमुख आहेत संघटनेचे, त्यांना विनंती करतो तो सन्मान करावा. मुजावर यानंतर थोड्या दिवसामध्ये आपला धार्मिक प्रसार ज्या वेगळ्या माध्यमातून त्यांनी पिढी त्यांना आज्ञानी आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊन ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून ते आता प्रबोधन करतात अशा सन्माननीय डॉक्टर शोभाजी राठोड यांचा सन्मान करावा विनंती आहे. तो सन्मान रत्नमाला बोलकर या सन्मान करत आहे. यानंतर आपल्याला ज्या प्रमुख वाक्या की ज्यांनी 40 वर्ष या जैन संघटनेच्या जैन शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये विविध प्रकारचे लेक्चर देऊन त्यांचे विद्यार्थी देशात परदेशामध्ये आता मोठमोठ्या पदावरती काम करत आहेत अशा सन्माननीय सुरेखाजी कटारे यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. यानंतर आपण आजचा जो कार्यक्रम आहे त्या प्रमुख ज्या काही विधवा महिलांचा जो सन्मान करणार आहोत तो मी विनंती करतो या पदाधिकारी रणा रागिणीचा सन्मान, कारण आज तो शब्दच नको, त्याचा सोर्स नाही आहे. तर मी विनंती करतो इथे निर्भया सामाजिक संस्था अशा रणा रागिणीचा सन्मान करत आहे. आणि खरोखर या कार्यक्रमाची गरज आहे. असे कार्यक्रम वारंवार किंवा वर्षातून एकदा तरी किंवा 8 मार्चच्या टायमाला तरी आपण घेतले पाहिजे. त्यानंतर दुसरा सन्मान ज्योतिताईंना विनंती आहे आपला सन्मान तो सन्मान संध्या माने करतील. संध्या महाजन सावित्री करणार. ओके चला या संध्याजी महाजन यांचा सन्मान सावित्री करत आहे. इकडे बघा. त्यानंतर ज्यांचा आपण नामोल्लेख केला होता अशा ज्योती त्यांचा सन्मान त्यांच्यानंतर आपण घेतोय तो सन्मान आमच्या मार्गदर्शिका मागे बसले. चला पूजा चला आपल्या हस्ते तो सन्मान व्हावा अशी संस्थेचे अध्यक्ष सुमनताई माने यांची विनंती आहे. सन्माननीय उमाताई वारकर या आपला सन्मान अमृता माने करतील. विनंती आहे अमृताने तो सन्मान करायचा. अमृता माने, अमृता समृद्धापेक्षा अमृता अमृते मार्केटने सन्मान घ्या. सन्माननीय उपस्थितांमध्ये विजयाताई मोरे आपणास विनंती आहे आपला सन्मान घ्यायचा आहे. चला पुढे अस्मिता सेनापती
या त्यांचा सन्मान करतील. सन्माननीय शशीताई, आपणास विनंती आपण या. लताताई हिंगाणे आपला सन्मान शशीताई करतील. या ताई, आपणास विनंती आहे. निर्भया सामाजिक संस्थेच्या वतीने आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे आणि तो सन्मान या ठिकाणी होतो. धन्यवाद ताई. यानंतर रंजना नाईक यांचा सन्मान करण्याची विनंती आहे. तो सन्मान संस्थेच्या संस्थापकीय सन्माननीय सुमनताईंनी करावा अशी विनंती आहे. धन्यवाद. बसून घ्या विनंती आहे. आम्ही सुमनताईचा सन्मान करू इच्छितो. आम्ही लिहिलेलं पुस्तक देऊन आता त्यांच्याशी बोलणं झालं, त्यामध्ये 21 वर्ष झालंय. मी 21 वर्षाची सन्माननीय रागिणी म्हणून त्या स्वतःला अगदी समर्थपणे पेरतायत आणि समाजासमोर इतर महिलांना पुढे आणतायत. सन्माननीय सुरेखाजी कटारिया, त्याचप्रमाणे शोधाजी राठोड, त्याचप्रमाणे फिरोज, त्याचप्रमाणे शारदाताई यांच्या हस्ते सुमनताईचा सन्मान होतोय आणि तो सन्मान त्यांना एक प्रभावी भाषण करा. आपण सुद्धा सर्वांनी हे आत्मसात करावं, वाचावं आणि पुढल्या वर्षी माझ्या जागेवरती येऊन आपण सूत्रसंचालन करावं. मी आमचे पत्रकार मित्र सन्माननीय मुझे आपणास विनंती आहे, आपला सन्मान घ्यायचा आहे. इनामदार साहेब चला, त्यांचाही फोटो घ्या. त्यांचा सन्मान नम्रता माने यांनी करावा अशी विनंती. असंच धरा ना. काल परवा 2 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रम यांनी पत्रकारांसाठी त्यांनी आयोजन केलं होतं. फार सुंदर कार्यक्रम झाला कार्यक्रम. म्हणून त्या कार्यक्रमामध्ये मी आपले अभिनंदन आणि आपल्याला शुभेच्छा देतो. सुंदर कार्यक्रम झाला.
गणपती गजबदना गौरीच्या नंदना हे गणपती गजबदना गौरीच्या नंदना सुख नांदते सदना हो करीत आराधना हे गणपती हे गणपती हे गणपती गजबदना गौरीच्या नंदना हे गणपती गजबदना
सुरेख आहे आणि अतिशय तळमळीनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली 40 वर्षापासून महिलांच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठीच्या हरवणारीप्रमाणे कुठलाही लाभ लोभ न ठेवता गायक असणाऱ्या सुरेखाताईंसाठी आणि आपल्याकडे आलेल्या ज्यांच्या नावाचं श्रेय म्हणजे सफेदी सच्चाई आणि सादगी आहे. कारण कीर्तनाचा बाज करत करत तुमच्या शरीराची सेवा करण्याचं सामर्थ्य डॉक्टर श्वेतामध्ये आहे आणि तसंच मनाचंही सामर्थ्य करण्याचं सामर्थ्य या श्वेता मॅडम मध्ये आहे. जोरदार कार्यक्रमासाठी वाजवूया. आणि अखिल भारतीय नृत्य परिषद चे नंदकिशोरजी कपत यांचे पट्ट शिष्य आणि भारताबाहेर आणि भारतामध्ये त्यांचे अखंड डान्सचे कार्यक्रम होतात. सगळे संपूर्ण भारतामध्ये डान्स परिषद असे फिरोजी मुजावर यांच्यासाठी येतात. तसेच आज आपल्याला ज्यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सहकार्य केले ते आमचे लेकरा समाज शफीजी यांच्यासाठी येतात. जोरदार टाळ्या. तुम्ही सगळ्यांनी आला तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन संयोजन आयोजन केलंय अशा निर्भया सामाजिक संस्थेच्या निर्भया असलेल्या जिच्या नावातच पुष्प आहे अशी एक सुमनजी गेली अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये कार्यरत आहे. ही कार्यक्रमाला पाहुणी म्हणून आली आहे पण मी पाहुणीने आता सूत्रसंचालक झालेली आहे. कारण जिथं कुठं कमी तिथं आम्ही 5-5 मिनिटं मनोगत होईल. आई घराचा अंगण आणि भिंत घराची बाप होती. ज्यावेळेस ढासळते ना भिंत बरं का सुरेखा ताई, ज्यावेळेस ढासळते ना भिंत विचारा त्या आईला आपल्या लेकराबरोबर कसं चालावं, आपल्या लेकरासाठी कसं व्हावं. आणि म्हणून सावित्रीबाई फुले नेहमी एक शब्द म्हणायच्या, ज्याच्याकडे आहे ना पती त्याचं सौभाग्यवती, ज्याच्याकडे आहे ना पती त्याचं सौभाग्यवती, पण ज्याच्याकडे नाही ना पती लेकरांसाठी भाकरीच्या तुकड्यासाठी जी माई उभी राहते ना आपल्या लेकरांसमोर आणि समाजासमोर ती मात्र अखंड सौभाग्यवती. सावित्रीबाईंचा वसा शंकरांच्या पुढचा आहे पहिला आहे. मग आजही आपण का असं वागतो, आपण आजही का म्हणतो भ्रमणाच्या माध्यमातून परिवर्तन करणं गरजेचं आहे पोरींनो. आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि स्वपरिवर्तन तर विश्व परिवर्तन झालंच पाहिजे. आई गर्भात असताना बाळाला कुंकू लावत असते, लावत असते का लावते ना, लहानपणी पण लावते. मग का बरं नवरा गेल्यावर लावायचं नाही? कुठल्या गाथेत कुठल्या गीतेत कुठल्या पुराणात कुठल्या बायबलमध्ये लिहिलंय का? नाही लिहिलं. आणि शारदा म्हणजे तर परखडपणे सगळ्या कार्यक्रमात हा विषय मांडते आणि सांगते. कारण एक सत्य असं आहे, वेळ कधी कुणावर ही येऊ नये पण कधी कुणावर काय वेळ येईल हे सांगता येत नाही. कधी कधी तुमच्या आमच्यातल्या शेजारचीला कुंकू लावताना म्हणते का बरं असं होतं ना असं. पण लक्षात ठेवा पोरी, कधी कुणाला कमी लेखायचं नाही, कधी कुणाला काही बोलायचं नाही, चालतायचं. आणि मला एक सुमननी बोलवलंय, मला खूप कार्यक्रम पुढे 6 थांबणार आहे अजून 5 मिनिटं पण एवढंच बोलते. आपने आपसे कभी मत हारना, आपने आपसे कभी मत हारना तर हमें कोई नहीं हरा सकता हे लक्षात ठेवा. आणि संकट आणि संघर्ष हा आपलाच आहे. निर्भयाबरोबर आपलं नाव संघर्ष आपण आहे आणि संकटावर आणि संघर्षावर मात देऊन तो पुढे जातो ना, ती सावित्रीची रूप असतात. ही सावित्रीची रूप आहे. हे काही सोपं नाही, समजत नाही, हे सोपं नाहीये. आम्ही गेली 35 वर्षापासून एकमेकींना आणि मला आनंद वाटला. आज खूप दिवसांनी भेटलो आम्ही. त्या म्हटल्या सावित्री, म्हटलं सावित्रीने आता 9 पाठी करते. सावित्री, रमाई, जिजाऊ, आईला ओळखून, अण्णाभाऊ साठेंची वेलोई, लक्ष्मीबाई पाटील, आईचं काळीच, मी शून्य, शारदाताई मुंडे शून्य, कोणी नाही. आणि आता 130 अनाथ मुलांची माय झाली मी. आणि 14 वृद्ध आमचे विजेचे 6 वृद्धाश्रम आहे कुचवलीला. कधी आईला मिळालं तर या. शिरगावला शारदा आश्रम असा एक जाऊन झालाय. आपल्या लेकरातली चटकोर भाकरी जेव्हा पोरीनं तुम्ही दुसऱ्याच्या लेकराला देताल ना तो तुमचं लेकरू ढेकर दिल्याशिवाय राहणार नाही. आजच्या काळाची ती गरज आहे. एवढंच सांगते. आणि पुढील माझं बोलून झालं आता. आणि पोरींनो एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही सगळे आहात म्हणून आम्ही आहोत, काहीच कमी पडणार नाही. आणि आपल्या दुःखाचं भांडवल नाही करायचं, बरोबर? आपल्या दुःखाचं भांडवल नाही करायचं. आता
मला असं झालंय मी अशी आहे मग मला कोणी मदत करेल का, मग मी अशी आहे मग कशी आहे, मग मला का. आई आणि वडिलांची भूमिका तुम्ही निभावू शकता. यू आर स्ट्रॉंग लेडी, यू आर स्ट्रॉंग लेडी. एक नंबर वाली ना तुम्ही. सावित्री रमाई जिजाऊ सह्याद्रीच्या 350 कड्या कपाळांमध्ये राजांना जिने अट्टास केला त्या जिजाऊन सुद्धा पतीच्या निधनानंतर स्वराज्याची स्थापना केली. लक्षात घ्या कशी होती जिजाऊ, कशी होती सावित्री. पतीच्या निधनानंतर उभी राहिली सावित्री. शेवटचा श्वास जिने दिनांसाठी आणि दलितांसाठी थांबवला ती सावित्री. स्वतःच्या पतीला जिने अग्नी दान दिला ती सावित्री. तिची तुम्ही रूप आहात ना. बोलण्यासारखं खूप आहे. परत कार्यक्रम कधी असेल मला वेळ असेल तेव्हा नक्की येऊन या विचारमंचावर या. दोन्ही रणरागिनी वाघिणी असतील. श्वेता मॅडम थोडस वेगळं आहे माझ्या हटके, कारण जिस सबके पास जो है वो मेरे पास नहीं, मैं थोड़ी हटके हूँ. इसकी जो झटके हूँ और हटके मुझे सब पाहिजे आहे ना ते आहे. हिंमत सर्व हे संकट येतच राहणार. ज्यांनी ज्या घरातून आपल्याला पाठवले त्या घरात आपल्याला परत जायचं ना, तो तोपर्यंत ये मेरा ये भी मेरा तेरा भी मेरा, लेकिन कुछ नहीं मेरा सब कुछ तेरा. तूफान तो आते रहेंगे, तूफान को जो तोहफा समझता है उसकी कश्ती किनारे में लगती है. अपनी माँ अपने साथ है तो डरने की क्या. वालीला विराम. वाणीत सरस्वतीचा वास असलेले आमचे आदरणीय आढाव सर यांच्यासाठी एकदा खरंच आवाजामध्ये इतका दम आहे. मुंड्यांपेक्षा आढावांमध्ये जास्त दम आहे. जोरदार काय त्यांच्यासाठी आणि त्यांचा सन्मान सर्व विचारमंचाने करावा अशी मी विचारमंचाला विनंती करते. थोडं इकडे ना, थोडं इकडे पत्रकार दिनाच्या निमित्ताने माझा सन्मान या संस्थेने केला आणि आजही आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. खरोखर मी मनापासून या संस्थेचे आभार मानतो, कारण ही संस्थेची संकल्पनाच माझी. ही जी संकल्पना आहे ना, निर्भया हत्याकांड झालं आणि त्यावेळेस सुमनताई आम्ही त्यांच्या सर्व सहकारी बसलो आणि बसल्यानंतर आम्ही विचार केला ही संस्था काढायची पण पुण्याच्या नावाने काढायची. म्हणून त्या काळात झालं निर्भया हत्याकांड जे संपूर्ण देशामध्ये गाजलं. त्या नावाने आम्ही सांगितलं सुमनताईला, सगळ्यांनी त्याला संमती दिली आणि सुमनताईंनी ही निर्भया सामाजिक संस्था त्या नावाने नावारूपाला आली. तेव्हापासून ही संस्था गोर गरीब दीन दुबळे घटकांची अनेक वेगळ्या पद्धतीची मदत करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. म्हणून या संस्थेला खरोखर मी शुभेच्छा आणि संस्थेचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर दादा विठ्ठल या आपला एक सन्मान होतो. या अहो कसं असतं माहितीये का, आम्हाला जे काही या ठिकाणी सहकार्य होतं ते आपलं होतं. संस्थेच्या महिलांच्या वतीने मी विठ्ठलरावांचा सन्मान करण्याची विनंती. भाऊसाहेब आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही एक सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या नावामध्ये विठ्ठल आहे अशा विठ्ठलांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. स्त्री सुखाचा सागर, स्त्री प्रेमाचे आगर, स्त्री करुणेचे अंबर, स्त्री स्वर्ग सुखाचे द्वार. अहो स्त्री देवाचाही देव, स्त्री निस्वार्थ भाव. तू अहिल्या, तू कौसल्या, तू मानिनी, तू कामिनी, तू कुंती, तू मंदोदरी, तू अवघ्या विश्वाची जननी. प्रत्येक नमस्कार तुलाच करणार, तुझ्याच आशीर्वादाने चालत राहणार. अहो ब्रह्मा विष्णू महेश जोडी तुला हार, कारण तुझ्यामुळेच झाले हे विश्व साकार. आणि पुढे आहे दिमाखार. आपण स्वतःला कमजोर समजू नये हे मुंडेताईंनी सांगितलं, पण ते का कमजोर समजू नये, कारण की एक सुंदर अशी गजल आहे बघा. अगर तुम भी नहीं हमसे तो हम भी नहीं तुमसे, कोई शिकवा नहीं तुमसे,
कोई गम भी नहीं तुमसे. प्रत्येक स्त्री काय विचार करते, ती दुबळी नाहीये, पती जरी नसला तरी तू स्वाभिमानी आहे. अहो मी एक महिला आहे, परंतु मी त्याच्या आधी काय आहे, माणूस आहे. म्हणून ती म्हणतीये, अगर तुम भी नहीं हमसे तो हम भी नहीं तुमसे, कोई शिकवा नहीं तुमसे, कोई गम भी नहीं तुमसे. हुनर से अपने कद को खुद बढ़ाना जानते हैं हम, जियादा तो नहीं तुमसे, मगर कम भी नहीं तुमसे, जियादा तो नहीं तुमसे, मगर कम भी नहीं तुमसे. सख्यानो एक प्रिन्सिपल आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे. या जगामध्ये ना नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, बिकॉज इम्पॉसिबल वर्ड इटसेल्फ मीन्स आय एम पॉसिबल. आयुष्य खूप छान आहे सख्यांना, थोडस लहान आहे. अहो काट्यात फुलांची झुलती कमान आहे, उचलून की कवे ते विश्व महान आहे. जीवनामध्ये किती सुख आलं, किती दुःख आलं, तरी या उंच असणाऱ्या पाण्याला जेव्हा धबधब्यावरनं पडायचं असतं ना, तेव्हा ते कुठनं पडायचं असतं, उंचावरूनच पडायचं असतं. आपल्या मनामध्ये जर सामर्थ्य असेल, आपल्या मनामध्ये जर शक्ती असेल, चिकाटी असेल, आपली नियत चांगली असेल, तर आपण या जगामध्ये कुठलेही क्षेत्र पादाक्रांत करू शकतो. अहो घे उंच उंच भरारी अवनी, पादाक्रांत ही सरसारी अवनी, असं सावित्रीबाईंनी सांगितलंय. आणि ह्या सगळ्या हा मंच बसलाय, तुम्ही बसलाय, मी बसले, त्या सावित्री देवीची कृपा होती, त्या चंदनबालाची कृपा होती, त्या अहिल्या देवीची कृपा होती. म्हणून आपण ह्या हृदयीचं त्या हृदयी व्यक्त करू शकतोय भाव. प्रत्येक स्त्रीने आपल्या मनाला जपलं पाहिजे, कारण की म्हणतो मन कशा कशाचं मिश्रण, साऱ्या भावनांचं संमिश्रण. क्षणात हसतं, क्षणात रुसतं, निमिषात बदलतं एक मध्ये. मनात चालते प्रचंड खळबळ, कसले कसले ताणतणाव, जाणवत राहतं दडपण, आणि त्यातूनच होतं नैराश्याला स्नेहभर आमंत्रण, डिप्रेशनला स्नेहभर आमंत्रण. म्हणून प्रत्येक महिलेने डॉक्टर म्हणून सांगते, एक महिला प्रबोधनकार म्हणून सांगते, कीर्तनकार म्हणून सांगते, प्रवचनकार म्हणून सांगते, एक वक्ता म्हणून सांगते, त्या सावित्रीची पुत्री म्हणून सांगते, आणि सरस्वतीची आराधना म्हणून करून सांगते की नेहमी लक्ष्मी आणि सरस्वती दोन बहिणी आहेत. सख्यांनो, आपण लक्ष्मीच्या मागे धावतोय, परंतु आपण त्याचबरोबर सरस्वतीची आराधना केली. लक्ष्मी चंचल असते, लक्ष्मी उभी असते, कधी येईल कधी जाईल तिचा भरोसा नसतो. परंतु सावित्री सरस्वती माता ही बसलेली असते, तेव्हा सरस्वती आली की लक्ष्मी आपसूक येते. त्यामुळे कधीही आपल्या जीवनामध्ये वाचाल तर वाचाल, प्रत्येकाने वाचनाचा छंद लावा, त्याच्याशिवाय आपला सच्चा मित्र कुठला नाहीये लक्षात ठेवा. प्रत्येक बाईने, प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक महिलेने दिवसातून एक पान तरी वाचलंच पाहिजे, आपला पण घेतलाच पाहिजे, कारण की त्याशिवाय आपला चांगला दोस्त नाहीये. दॅट इज आवर बेस्ट फ्रेंड इन आवर लाईफ. प्रत्येकाने त्याची मैत्री कर. आपण मोबाईलवर स्क्रीन ऍडिक्ट झालोय, माझ्याकडे फक्त 5 मिनिटं, शेवटचा 1 मिनिट उरलाय. आपण स्क्रीन ऍडिक्ट झालोय, आपण जास्तीत जास्त वेळ त्याला देतोय. प्रत्येकीने आपल्या मनाला जे आवडतं ते नक्की काम करा. आपण स्त्रिया आहोत, आपण ब्युटी पार्लरची व्हिजिट केलीच पाहिजे. आपलं सौंदर्य हे आपला हक्क आहे, आपण चांगलं दिसलंच पाहिजे. गोरं दिसणं, काळं दिसणं हे महत्वाचं नाहीये, ते आपल्या हातात नाहीये. देवानं आपल्याला जे रूप दिलेलं आहे, आपण आपल्या त्या रूपाला कसं निखारायचं ते कोणाच्या हातात आहे, आपल्या हातात आहे. आपल्या मनासारखी गोष्ट करा. मला वाटतंय झोपायचंय, झोपा. मला वाटतंय व्यायाम करायचा आहे, नक्की व्यायाम करा, कारण की तुमचा आहार, विहार, निहार आणि निद्रा, तुमची लाईफस्टाईल, तुमचं स्वतःचं मन फ्रेश करणं ही तुमची सर्व आयुष्याची दोरी ठरवत असते.
त्यामुळे या संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकीने मनामध्ये एक ठरवा की मला माझ्या मनासारखं जगताच आलं पाहिजे, कारण की इतके दिवस पतीची होते, मुलांची होते, घरच्यांची होते, आता कुठे मी माझी होऊ लागलेली आहे आणि माझं आयुष्य मी समजू लागलेली आहे. अशा स्त्री शक्तीसाठी खूप खूप आपल्याला स्त्रियांचा जन्म मिळालेला आहे. ही खूप महत्वाची, अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे. म्हणून जाता जाता फक्त एवढंच सांगू शकते आणि सांगू इच्छिते सख्यांना की पीने को हर बार प्यास चाहिए, उड़ने को हर बार नया आकाश चाहिए, अतीत के स्मृति में कभी जिया नहीं जाता, जीने को हर बार एक नया विश्वास चाहिए. आणि याच विश्वासाचं दुसरं नाव आहे महिला शक्ती आणि नारी शक्ती, क्योंकि नारी घर की शान है, नारी समाज की आन है. अगर नारी ना होती ना तो ना होते ये रामकृष्ण भगवान. इसलिए रिस्पेक्ट युअरसेल्फ. आपण स्वतःला रिस्पेक्ट दिला तर लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील. आपण स्वतःकडे लक्ष दिलं तर लोक आपल्याकडे लक्ष देतील. आपण असं म्हणू शकत नाही तुम्ही मला रिस्पेक्ट द्या, तुम्ही माझ्याकडे बघा. तुमच्यामध्ये कॅलिबर आहे, प्रत्येक महिन्यामध्ये वेगळं वेगळं कॅलिबर आहे. फक्त ती ओळखण्याची गरज आहे आणि त्यावर साधना करण्याची गरज आहे. पुनश्च ज्यांच्या माध्यमातून इथे आले माननीय सुमनताई, माननीय मुंडेताई, माननीय सुनीताताई आणि फिरोजजी, इतकं सुंदर आपली स्वतःची कला जोपासलेली आहे. त्या जगामध्ये त्यांनी एवढं गुरु आम्ही बघत होते की त्यांच्या प्रत्येक तनामनामध्ये एक गुरुभक्ती आहे, एक गुरुसाठी केलेली साधना आहे. कारण की म्हटलं जातं की साधना इंसान को महान बना देती है, साधना इंसान को पुण्यवान बना देती है. पूजा पाता है हर इंसान साधना से, साधना इंसान को यश के शिखर तक पहुंचा देती है. खूप खूप धन्यवाद. पुनश्च आपल्या सर्वांना या माझ्या हृदयाचे भाव तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवता आले आणि सगळ्यात धन्यवाद देऊ इच्छिते माननीय आढाव काका यांना. अगदी लहानपणापासून आम्ही बघतोय त्यांना सुंदर अशा प्रचार प्रसाराच्या माध्यमातून लाखो करोडो लोकांपर्यंत हा असणारा हा छोटेखानी कार्यक्रम पर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं काम हे पत्रकार बंधू करतात. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. खूप खूप धन्यवाद. आणि निर्भया सामाजिक संस्थेसाठी मी खूप खूप आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विनंती देते. जय हिंद, भारत माता की भारत. आणि मला ठणकावून आवाज हवा आहे, कीर्तनकार आहे ना तर जयकार ठणकावून झालाच पाहिजे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. स्त्री शक्तीचा, स्त्री शक्तीचा. खूप खूप धन्यवाद. बापरे, सगळ्या महिलांची अशी जागृती केली, प्रेरणा. आणि मीच खरोखर सावित्री. तर हे जाता जाता मला एक आठवलं की या जगण्यावर, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तर का करू नये? आपल्याला जन्म एकदाच आहे, एकदाच जायचंय, एकदाच यायचंय, पुन्हा जन्म नाही. आणि माझा स्वतःचा पुन्हा याच्यावरती विश्वास नाही. यानंतर मी सन्माननीय प्राध्यापिका सुरेखाजी कटारिया यांना विनंती करतो की आपलं प्रमुख मनोगत व्यक्त करावं अशी नम्र विनंती आहे. नमस्कार. स्वर्गातून एकदा सावित्रीबाई आमच्या या सभेमध्ये आल्या. स्वर्गातून एकदा सावित्रीबाई आमच्या या सभेमध्ये आल्या आणि लेकी सुनांची प्रगती बघून हरकूनच गेले. मला पुसून आपल्या कशाचं माझे लेकी सुना. मी म्हणाले, आहो सावताई, तुम्ही दगडदोंडे खाल्ले, अंडे विचारले, आमच्यासाठी तुम्ही काय नाही केले. आव म्हणून तर तुमच्या लेकी सुना हरकुने मिळवतात, स्कूटर गाड्याचं तर सोडा, पण आकाशभर मिरवतात. अहो आपली कल्पनाच्या आम्हाला होता. सावताई म्हणल्या बरं वाटलं ग ऐकून लेकी सुनांची प्रगती. बायांना अशीच राहू दे विकासाची गती. माझ्या आशीर्वाद तुमच्या पाठीवरती. अहो सावताई, सावताई तुम्ही खेळ्या काचा कवड्या, आता तर पुरीला माहिती बी नाही. तुम्ही खेळ्या काचा कवड्या, तुम्ही खेळे सागर गोटे, गाव
तुम्ही खेळ्या गाचा कोट्या, तुम्ही खेळ सागर कोटे. आता त्या कॉम्प्युटर खेळत्यात. खेळता का नाही? कॉम्प्युटर खेळतात. सावताई म्हणल्या बरं वाटलं गाय तुले किसनाची प्रगती बायांना अशीच राहू द्या. विकासाची गती माझे आशीर्वाद तुमच्या पाठीवरती. सावताई कावी मिळवता का नाही तुम्ही पायका? मुलाचं नावावर पायकावी मिळवतात. अहंकारी माणसाची चांगली चिरावत्यात. अहंकारी माणसाची चांगली चिरावत्यात. सावताई तुम्ही दिलेला वासा त्या पुढे चालवत्यात. बरोबर आहे का नाही? तुम्ही दिलेला पुढे वासा त्या पुढे चालवतात. सावताई म्हणल्या बरं वाटलं गाय तुले किसनाची प्रगती बायांना अशीच राहू द्या. विकासाची काम पाहिजे झालं काय जागा. राम नाम सत्य म्हणत निशी गाडी धरत पुढे गेले. एक एक पाऊल पुढे टाकत असताना टच टच वाजणार जोडवं आणि या जोडव्यातून निघणारा आवाज, हातामध्ये घेतलेली पुस्तकं आणि या पुस्तकाला घेऊन मी अगदी न शिकलेली सावित्री ही आता साक्षर होऊन मीच माझ्या नवऱ्याचं शिकाळ घेऊन पुढे चालली. पाठीमागून येणार ज्योतिरावांचं कलेवर घेऊन राम नाम सत्य है, राम नाम सत्य है ऐकताना अहो अहो तुमची प्रत्येक गोष्ट मला आठवते. पण मला तुम्ही खंबीर केलं. प्रत्येक माणसाच्या आता मगा त्या ठिकाणी काही बोलत होत्या आणि काही महिलांच्या डोळ्यात पाणी होतं, अश्रू होते. नाही बायांना रडण्यासाठी आपला जन्म नाही. प्रत्येकाची आयुष्यरेषा ही ठरलेली आहे. त्या ठरलेल्या आयुष्यरेषेनुसार या जन्मेचा प्रवास करून माणूस जाणार. परंतु आपण आपलं मात्र काय करायला हवं? आपण आपलं स्वतःचं जीवन जगत असताना, स्वतःसाठी जगताना इतरांसाठी सुद्धा एक दोन मिनिट नंतर स्वतःसाठी जगत असताना इतरांसाठी जगणं खूप महत्वाचे आहे. आपण जे आयुष्य मिळाले, जी घटना घडली, 21 सुमंत इकडे सुमंत 21 वर्ष या इकडे 21 वर्ष किती अवघ्या 21व्या वर्षामध्ये ज्याच्याबरोबर सुखानं जीवन जगायचं त्याची साथ सोडून, परंतु आज निर्भया बनवून सगळ्या महिलांना एकत्र करून जोरदार सुमंतसाठी काय करायला टाळ्या वाजवायला. अहो स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगणं आणि रणरागिणींचा सन्मान करणं, त्यांना तिळगुळ देणं, त्यांना कुंकू लावणं. आता सांगितलं शांताताई की आपण कुंकू लहानपणापासून लावतो. का नाही लावायचं? मंगळसूत्र भले घातलं नाही घातलं, समाजाच्या असणाऱ्या विविध या कुप्रथा ज्या आहेत त्या मोडून काढायच्या. माझी आई, माझे वडील गेले आणि मला म्हटली माझ्या बरोबर जेवू नकोस. अगं का नाही? म्हणे माझ्यासारखंच तुला सहन करावं लागेल. काय बोलतेस म्हटलं? मी तुझ्याच बरोबर जेवणार. आणि शारदाताई मी आई बरोबर जेवायला बसले. आईच्या बरोबर ताटात घास घातला, तिचे घळाघळा डोळे भरून आले. म्हणजे आम्ही तुझ्या बरोबर आहोत. वडिलांचं आयुष्य तेवढं होतं, ते गेले. आता तूच वडील आणि तूच आमची कोण आहे? आई आहे. आपण डोळ्याला पाणी आणू नका ताई. इकडे या, इकडे या, या तुम्ही. नाही इकडे या तुम्ही अजिबात नाही. आणि आपल्या मला सांगू का किती मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला गेल्याचा ताई सुमनताई मला आनंद नाही झाला. परंतु आज इतका मला आनंद वाटतोय की यांच्या सगळ्यांच्या सहवासामध्ये यायला मला मिळालं. डोळ्याला पाणी आणू नका. तुम्ही खंबीरपणे स्वतःचं जीवन जगा. कारण जगणं हे जगणं असतं. कारण मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात उंच कर, मला अभ्यास करायचा आहे. तोच मुलाचे वडील म्हणाले आपल्या पत्नीला अगं मला झोपायचंय, दिव्याची वात कमी कर. ही माऊली करुणेची सावली दिव्याची वात वाढवत राहिली, कमी करत राहिली. या बाप लेकामध्ये त्या वाटीसारखी जळत राहिली आणि जगाला प्रकाश देत राहिली. ती तुमची मातृशक्ती, ती आमची मातृशक्ती, आपल्या सर्वांची माता. या सर्व मातांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सांगते की बिलकुल डोळ्यात पाणी न आणता आपलं जीवन आनंदानं आपण जगायचंय, हिमतीनं जगायचंय. आणि जगत असताना आपणच मुलाचा बाप बनायचंय आणि आपणच मुलाची आई सुद्धा म्हणायची. आमचे हिरणताई या ठिकाणी आलेले आहेत. हिरणताई नमस्कार. ताई म्हटलं की सुमनताई माझ्या त्या गुरु आहेत, पहिल्या गुरु त्या आहेत. किती छान. या सगळ्या गोष्टी
पाहिजेत. आढाव सरांनी या ठिकाणी आम्हाला बोलवण्यासाठी सांगितलं. सुमनताईचा फोन आला. कितीही कार्यक्रम असले तरी या कार्यक्रमाला जायचं असं मी ठरवलेलं होतं. फोनची सुद्धा त्यांच्या गरज नव्हती की या रणरागिणींच्या सोबत आपल्याला यायला मिळणं, थांबणं, त्यांच्या सुखात आणि त्यांना हळदी कुंकवाचं वाण देण्याची संधी मिळणं हे खूप महत्वाचं आहे. शब्द पूजा, शब्द ईश्वर, शब्द हा ध्यास आहे. शब्द या सारस्वतांचा अल्पसा हुंकार आहे. शब्द पूजा, शब्द ईश्वर, शब्द हा ध्यास आहे. शब्द या रणरागिणींचा अल्पसा हुंकार आहे. भावनांचे दूत शब्द, भावनांचे संक्रमण करतात शब्द. अहो कधी हसवतात शब्द तर कधी कधी रडवतातही शब्द. असा हा शब्द महिमा पार, असा हा शब्द महिमा पार. आजचा हा कार्यक्रम पाहत असताना, निर्भया सामाजिक संस्थेचा हा कार्यक्रम पाहत असताना, सुमनताई सारख्या कार्यकर्त्या पुढे होऊन काम करत असताना मनातले भाव व्यक्त करण्यास अपुरे पडतात शब्द, अपुरे पडतात शब्द, अपुरे पडतात शब्द. धन्यवाद. आपण या ठिकाणी बोलवलं. या हृदयचं त्या हृदय करण्यासाठी 2 शब्द आपल्या समोर आम्हाला मांडता आले आणि अशा निर्भयी राहा. खूप खूप आशीर्वाद. कोणतीही गरज पडली, कारण फिरोजनी इतकं सुंदर डान्स, इतकं छान स्वतःची कला या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे. खरोखरच प्रत्येकाकडे परमेश्वरानं काही ना काही दिलेलं आहे. मग त्याचा योग्य ठिकाणी योग्य वेळी उपयोग करणं महत्वाचं आहे. तुम्हाला प्रभावी भाषण कला, सूत्रसंचालन, पुढच्या वेळी इथं सूत्रसंचालनाला आपली महिला असेल आणि त्याच्यासाठी मी डॉक्टर श्वेता राठोडला विनंती करणार आहे की आपण या महिलांना कसं तयार करायचंय. सुमनताई, पुस्तक तुम्हाला दिलंय. हे पुस्तक, या पुस्तकामध्ये आम्ही दोघी मायलिकीने मिळून लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक पूर्ण स्वाध्याय संघासाठी अभ्यासाला लागलेले, पूर्ण भारतभर. हे पुस्तक मुद्दाम तुम्हाला त्याने सन्मान केलेला आहे. हे पुस्तक वाचा, त्याच्यावर नंबर आहेत आमचे आणि तुम्हाला निश्चित पुढच्या वेळी आपलीच या ठिकाणी महिला येऊन काय करेल, सूत्रसंचालन करेल. अगदी करणार ना. धन्यवाद. बोला सावित्रीबाई फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा. 1 2 3 4. सावित्रीच्या लेकीचा 1 2 3 4. धन्यवाद. सावित्रीच्या लेकी आम्ही म्हणायचं पडणार नाही कुठेच कमी. सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. धन्यवाद. सुंदर अध्यक्षीय प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे. यानंतर एक सन्मान आपण घेतोय. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या, शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षा सन्माननीय साईताई कुलकर्णी यांचं आत्ताच या ठिकाणी आगमन झालं. मी सन्माननीय निर्भया सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुमनजी माने आपणास विनंती करतो की आपण साईताई कुलकर्णीचा सन्मान करावा. आमच्या पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्ष आहेत. त्यांचाही निर्भया सामाजिक संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. सुरेखाताई आणि शारदाताई, तुम्ही माझ्या कार्यक्रमाला आमंत्रित झाल्याबद्दल. मला जे हे निर्भया पर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य, तर ह्या मेघाताई दिलावर यांच्याकडून मला खूप काही शिकण्यासारखं मिळालं आणि मी त्यातून शिकले. आणि एवढं उभं करण्याचं खरंच त्यांनी मला सुरुवातीपासून 1993 सालीपासून त्यांच्या मी संपर्कात होते आणि खूप काही त्यांच्याकडून शिकले म्हणून आज इथे आहे. सन्मान करूया. हा, एक मिनिट. मेघाताई शी इज माय फ्रेंड. माझी ती मैत्रीण आहे छानशी. आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर सतत जॉईंट असतो, फेसबुकवर. अशी मैत्री कधी कधी आणि प्रत्यक्षात भेट झाली, त्याचा खूप आनंद वाटला आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी, गुरुचा सन्मान शिष्य करत आहे. सतत असणारं सहकार्य सन्मान घ्या. तो सन्मान श्रीफळ वगैरे देऊन सुमनताईंनी करावा अशी विनंती आहे. आणि
आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.